गुन्हे मागे घेण्याचा निर्णय 24 तारखेलाच व्हायला हवा होता असं रिया आहेर यांनी म्हटलं। कोणत्याही मुलाला घाबरून जाऊ नका असं देखील रिया आहेर यांनी म्हटलं। गुन्हे मागे घेऊन सरकारनं फार काही मोठं काम केलं नाही असं देखील रिया आहेर यांनी म्हटलं। 3:30 बजे पुलिस आई थी MIDC पुलिस थाने में। उन्होंने मुझे ये जो भी है फॉर्म दिया था, FIR प्री FIR जिसे बोलते हैं वो दिया था। और यहाँ आने से पहले ही जब मैं यहाँ आ रही थी ऑन द वे पता चला कि ऑलरेडी FIRs जो है वापस लेने का निर्णय ले लिया गया है। बस मैं ये चाहती हूँ कि जो बच्चे हैं वो बिल्कुल डरे नहीं, सरकार बिल्कुल अपना साथ दे रही है। और ये एक बस अगेन ये उन्होंने कुछ ज़्यादा बड़ा काम नहीं किया है, उन्होंने अच्छा काम किया है, लेकिन हमें इसे इतना ग्लोरीफाई नहीं करना चाहिए। ये 24 तारीख को फिक्स हो जाना चाहिए था। तर आर्थिक गुन्हे शाखेच्या फौजदार ACBच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत। निवृत्त फौजदाराकडे 50,000ची लाच मागितलेली होती। चंद्रकांत कामठेला ACB कडून अटक करण्यात आलेली आहे। तर परभणीच्या तहसीलदारांनी शासकीय वेळेत कंदुरीचा कार्यक्रम जो आहे तो यावेळेला ठेवलेला होता। शासकीय कामाची वेळ डावलून अधिकाऱ्यांची कंदुरी कार्यक्रमाला हजेरी पाहायला मिळाली। कंदुरी कार्यक्रमामुळे तहसील कार्यालयातील अनेक विभागांना टाळं पाहायला मिळालं। अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिल्यानं सर्वसामान्यांची कामं रखडलेली होती। अधिकाऱ्यांना कामांपेक्षा कंदुरीचा कार्यक्रम महत्त्वाचा वाटतो का असा नागरिकांनी सवाल केला। तर बैठका आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला अधिकारी गेल्याची उपस्थित कर्मचाऱ्यांनी माहिती दिली। मी अपंगाच्या निराधार पगारासाठी आलेला आहे। बँकेत गेलो, बँकेत पगार जमा झाली नाही। मी पहिले 1-2 बार आलो, पैसे पाठवले म्हणाले आणि पैसे काय पाठवले नाही तुम्ही बँकेला। मग आता इथं अधिकारी कर्मचारी कोण नाही कोणीच नाही। काय सांगतायत, कुठे गेले म्हणतात? कुठे गेले? बाहेर गेले म्हणाले। मी सरकारी दवाखान्यातून 1 ते 2 महिने बेजार झालो, 7-8 चक्रा झाल्या। आज मी दुपारीपासून आलो, थांबलो, ते कोणीच जबाब द्यायला नाही। खेड्याची ती बाई आली, ती बी बसली आता कदरून गेली। ते म्हणले आम्ही सांगत नाही, आता 2 तास झालं, आता चाललोच म्हणलं। बंद म्हणल्यावर काय म्हणले? तहसीलदारांना भेटलेत का? नाही ना सर, आम्हाला माहिती एवढं आता तेवढं हे नाही ना। मी पगार साठवायच्या अपंगाचा भाऊ आहे। आधीच्या आधी आलतो तरी बंद होत आहे। आता 2-2.5 तास झाली तर बसल्या पण ते म्हणतात आता कर्मचारी जेवायला गेलेत, येणार आहे। आता म्हणतात नाही, सुट्टीवर दुपारून। आपण बघतोय की या विभागातला सुद्धा निम्म्यापेक्षा कर्मचारी वर्ग जो आहे तो गैरहजर आहे या ठिकाणी। आपण बघतोय की काही खुर्च्या ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत, काही कर्मचारी या ठिकाणी आहेत, मात्र बहुतांश खुर्च्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी रिकाम्या आहेत। कुठे गेलेत सगळे कर्मचारी? आहेत, मीटिंगला आहे गेलेले। कोणाकडे मीटिंग आहे? साहेबाकडे। कुठले साहेब? कोणते साहेब? ते साहेब कोणत्या साहेबांकडे मीटिंग आहे? तहसीलदारांकडे आहे, नायब तहसीलदारांकडे आहे, कलेक्टर साहेबांकडे? कोणाकडे मीटिंग आहे? ते साहेब सांगतील तुम्हाला। तुम्हाला माहित नाहीये का कुठे गेलेत कर्मचारी? सध्या होते ते, आता गेले ते साहेबांना माहिती। कुठे गेलेत सगळे कर्मचारी अधिकारी? मीटिंगला गेले सर। कोणाची मीटिंग आहे? काय सांगितलं नाही, मीटिंग आहे म्हणून सांगितलं। तुम्ही नाहीत का गेले मीटिंगला? नाही, आम्हाला इथंच काम आहे ना, त्याच्यामुळे गेलो नाही। SIR संदर्भात मीटिंग चालू आहे सध्या। कोणाची मीटिंग आहे? कधी SDM साहेबाची असते, कधी कलेक्टर साहेबाची असते। आपण हे सुद्धा चेक करणार आहोत। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विचारणार आहोत की या संदर्भातली कुठली मीटिंग होती आणि इतक्या मोठ्या संख्येनं जे कर्मचारी अधिकारी गैरहजर आहेत नेमके ते गेलेत कुठं, असा तपास देखील लागणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी, परभणी। नवी मुंबई महापालिका मुख्यालयात लिफ्टमध्ये 2 जण अडकले होते। लिफ्टमध्ये 2 जण 20 मिनिटं अडकले होते। सुखरूप बाहेर काढण्यात आले। तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट क्रमांक 8 बंद पडली। महापालिकेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत लिफ्ट उघडण्यात आली।